स्वातंत्र्य दिनानिमित्त लाईफ गेन मेडिकेअर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या वतीनं भारतभरामध्ये जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला जातोय त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी देखील एसटी बस आगाराच्या मध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी हा आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम उत्तम प्रकारे वृक्षारोपण करून साजरा केलेला आहे। तरी नागरिकांचा एसटी महामंडळाच्या डेपो मॅनेजर, स्टाफ आणि इतर सगळ्या सहकार्यांचं आम्हाला सगळ्यांना सहकार्य लाभलं। एक कदम लाईफ गेन की ओर, एक कदम स्वस्थ भारत की ओर या मोहिमेला लाईफ गेनच्या वतीने सुरुवात केलेली आहे। आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं, आपलं मनापासून धन्यवाद। नमस्कार। आज आपला 80वा स्वातंत्र्य दिन या निमित्ताने लाईफ गेन या संस्थेमार्फत इथे स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण हे कार्यक्रम आयोजित केला। त्या निमित्ताने आमच्या सासवड आगारामार्फत तसेच आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत आपले आभार मानले। उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे। आणि प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये, आपल्या घराच्या पुढं, बंगल्या पुढं एक एक दोन दोन झाड तरी लावा अशी मी सर्वांच्याकडून अपेक्षा करतो। आणि इथून पुढे 6 वर्ष झाली हे लाईफ गेन सेंटर मार्केट यार्ड मध्ये चालू आहे। तो गोरगरिबांना फ्री सेवा देते। मणक्याचे आजार, डायबिटीज, मधुमेह सगळ्या आजारावरती ते लाईफ गेन एक नंबर एवढा आराम पडतोय वरती की कुणाला मुंगे येत असेल, मणक्याचे आजार असतील, विकार असतील तर सर्वांनी त्या लाईफ गेनचा मार्केट यार्ड मध्ये जाऊन फायदा घ्यावा लोकांनी। लाईफ गेन मेडिकल ने आज आम्ही 6 वर्षापासून म्हणजे सुरू झाला आहे, तर आम्ही त्याचा फायदा घेतो आहे आणि आम्हाला फरक त्याचं पडतंय। त्याने खूप चांगली सुविधा केली आहे। आज 80वा स्वातंत्र्य दिन आमच्या सर्वांचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस। संपूर्ण भारतभर हा आनंदोत्सव साजरा होत असताना सासवड आगारामध्ये लाईफ गेन वेलनेस सेंटरच्या वतीनं आपल्या सासवड आगारात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन स्वच्छता मोहीम राबवून अतिशय चांगला उपक्रम त्यांनी आपल्या सासवड आगारात घेतलाय। झाडं त्यांनी याला आणली, त्यांनी लावली, पण ते झाडं जगवण्याचं काम तर सासवड काम कर्मचारी नक्कीच करेल त्यात तुम्हाला भेट देतो। आणि तुम्ही आलात आणि सासवड आगार खरोखरच आम्हाला अतिशय गौरव आहे। मी तुमच्या सासवड आगाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आगार प्रमुख तांबे मॅडम यांना विनंती करतो आपण सेंटरचे प्रमुख गडकर सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे। वेळोवेळी आपल्या डेपोत आगारात भेट दिली आणि त्यांची जी इच्छा मनापासून होती की त्यांनी इथे झाडं लावावी, त्या मॅडमचा मनापासून सन्मान कमी देऊन मॅडम आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। लाईफ गेन मेडिकेअर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या वतीनं भारतभरामध्ये संपूर्ण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी लाईफ गेनचे थेरपी सेंटर्स आहेत, वेलनेस सेंटर आहेत, तिथे हा कार्यक्रम आपला आयोजित केलेला आहे। आज सासवड परिसरामध्ये जवळजवळ 5 वर्षाहून अधिक काळ झालं आपलं हे लाईफ गेन मेडिकेअरचं वेलनेस सेंटर कार्यान्वित आहे। जवळजवळ 20,000 लोकांना आतापर्यंत आपण इथून थेरपी देऊन बरं केलेलं आहे। आरोग्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्याचं कार्य कंपनीच्या वतीनं आपल्या सासवड परिसरामध्ये आपण राबवत आहोत। लाईफ गेन वेलनेस सेंटर मध्ये प्रत्येक माणसाला निरोगी शरीर प्राप्त व्हावं, तसंच त्याला शुद्ध ऑक्सिजन मिळावा यासाठी सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। लाईफ गेन कंपनीचे एमडी रिस्पेक्टेड डॉक्टर अनिल शेरे सर यांच्या आदेशाने या सासवड परिसरातील
एस टी डेपो आणि ह्या परिसरामध्ये आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. मनापासून कंपनीच्या एमडी यांना धन्यवाद देतो आणि हे काम नवीन ऊर्जा देऊन काम करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो. बोला. आज आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या निमित्त प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरंच आज पर्यावरणाचा समतोल मोठ्या प्रमाणात ढळलेला आहे आणि हा समतोल सावरण्यासाठी आपल्या सासवडमधील लाईफ गेन वेलफेअर सेंटरनी आज पुढाकार घेतलेला आहे. तसं खरं तर हे वेलफेअर सेंटर आरोग्य क्षेत्रामध्ये एक आरोग्य संपन्न राहण्याच्या दृष्टीने काम करत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांनी दुहेरी भूमिका घेतलेली. त्या उपक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर त्या देशवासियांना या निमित्त आवाहन करतो की प्रत्येकाने निसर्गाचं संवर्धन राखण्यासाठी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन ही मोहीम हाताशी घ्यावी. प्रत्येकाच्या एकाच्या घराच्या अंगणात असेल, बांधावरती असेल, प्रत्येकाने झाडं लावावी आणि निसर्गाचं रक्षण करावं. या निमित्त मी असं आवाहन करतो. धन्यवाद.